खासदार रवींद्र वायकर साहेब याची पाहणी हे या ठिकाणी आता थोड्याच वेळात करण्यासाठी येत आहेत। नमस्कार, मी अतुल जैन आपली बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत गोरेगावच्या या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळ। या ठिकाणी गुरु नानक इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका यांची ही इमारत आहे आणि याच ठिकाणी एक वृद्धाश्रम उघडणार आहे आणि त्याच ठिकाणी खासदार रवींद्र वायकर साहेब याची पाहणी हे या ठिकाणी आता थोड्याच वेळात करण्यासाठी येत आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणीचं बांधकाम झालेलं आहे, कशा पद्धतीचं काम आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात येत आहेत आणि याची पाहणी करून यापुढे कशा पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे आपण जाणून घेणार आहोत। सोबत सन्मान्य खासदार रवींद्र वायकर साहेब आहेत। आज गोरेगाव विभागात ते आहेत। आज एक चांगल्या विषयाला धरून आज या ठिकाणी ते उपस्थित। साहेब, आपण खासदार झाल्यानंतर अनेक उपक्रम राबवत असताना आज काहीतरी विशेष म्हणजे वृद्धाश्रमाची पाहणी करण्यासाठी आपण आलेला आहात, काय सांगा? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिला हा उपक्रम आहे की वृद्धाश्रम, होम फॉर एजेड, जसं कॅथलिक वगैरे लोकांचे होम फॉर एजेड आहेत, काही हॉस्पिटल्सना देखील कन्वर्ट करणं आता चाललेलं आहे होम फॉर एजेड मध्ये। आणि ही कल्पना आमच्या नगरसेविका, माजी नगरसेविका साधनाताई माने आणि आताच्या नगरसेविका टेंभुलकरताई या लोकांनी त्यावेळेला ती अंमलात आणली होती। म्हणजे 2022 साली त्या लोकांनी याचं फाउंडेशन स्टोन केलं होतं आणि आज तो पूर्णत्वाला आलेला आहे। याची 2 वेळा मी व्हिजिट घेतली होती आणि मागच्या 2-3 बैठकीमध्ये पी साऊथच्या त्यांनी त्याचं हे केलं होतं, उल्लेख केला होता की हे लवकर चालू व्हायला पाहिजे होतं। तर याचं जवळजवळ काम 99% कंप्लीट झालेलं आहे।
20 एक दिवसात बाकीची सर, छोटी किती माळ्याची बिल्डिंग आहे आणि किती ग्राउंड प्लस 9 माळ्याची ही बिल्डिंग आहे. याच्यामध्ये मेडिकल स्टोअर आहे, अँब्युलन्स ठेवायला जागा आहे. जवळजवळ 75 वृद्ध याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेने राहू शकतात. म्हणजे राहण्याच्या सोयी युक्त अशी ही बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वृद्धांसाठी स्पेशल बांधलेली आहे आणि ती पाहण्यासाठी आम्ही इथे आता सर्व आलो होतो. आता टेंडर झाल्यानंतर सेवाभावी संस्था हा धंदा म्हणून कोणतरी करायला नाही पाहिजे. हा सेवाभावी त्यांनी ज्या वृत्तीने त्यांची मानसिकता होती की या बाबतीमध्ये की लोकांना त्या सेवा आमच्या माध्यमातून मिळाव्या ही आमच्या नगरसेवकांची भावना होती आणि त्याच भावनेने आता आम्ही लोक ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून हे करून लोकांना ती सेवा उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न असेल.